अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्तांच्या 16 अवतारांपैकी पहिला अवतार म्हणजे योगीराज। श्री नारायण अर्थात श्री विष्णूंनी आपल्याच आत्मभक्तीने आत्ममूर्तीची उपासना करून आत्ममुक्तीचा मार्ग कसा जाणला याचे कथन त्यांनी आपला पुत्र ब्रह्मदेवास त्याने प्रार्थनापूर्वक विचारल्यावर केले। मन शरीर यात नसलेल्या एकाच तेजाची अर्थात असामी सर्वस्वी तुलाच दिसलेला आहे व आत्मदानाने अवतरलेला असामी दत्त आहे। अवधूत अर्चेस पात्र आत्मा आहे अशा भावनेने देव राक्षस पंडित स्तुती केलेली असणारा व रामकृष्णादिकांनीही आपल्या अवतारांमध्ये स्वतः पूर्ण ज्ञान असतानाही मर्यादा पालना करता आपल्या वसिष्ठादी गुरूंचा आदर केला व त्यांना ते पूर्ण शरण असे राहिले तोच अवधूत दत्त, ज्यांचा अयोनी जन्म आहे व ज्यांचा वास आश्रमादिकांच्या बाहेरील व वरील पायरीवर आहे व जो स्वतःचे कल्याण इच्छिणाऱ्या सर्वांस वंदनीय आहे तोच परमात्मा आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यास अवतरला। विश्वमंडलाकार उपाधिरहित गुणरहित सीमा व आकाररहित चैतन्य हाच ज्याचा आत्मा सत अधिक चित अधिक आनंद हे ज्याचे शरीर नित्य शुद्ध नित्य मुक्त सर्वांचा आधार असा परमात्मा हेच ज्याचे स्वरूप नित्य शुद्ध अद्वैत अशा त्या निर्गुण निर्विकार ब्रह्मावर सर्व काही आरोपिले जाते अशा त्या देवाचे वर्णन करण्यास वेद प्रवृत्त झाले व त्यांनी यतो वाचो निवर्तते असाच निर्णय देऊन हात टेकले। तोच परमात्मा सर्वत्र सर्व कारण होऊन त्याने चराचर सृष्टी निर्मिली। त्याने आदी करता असून अकर्ता तर करता असूनही कर्माने बांधला जात नाही असा आदी करता भगवान अव्यक्त तत्वास स्वतःच गेला। मग हा परमात्मा सूक्ष्मभूत असा त्रिगुणात्मक झाल्याने सूक्ष्मभूतांच्या सत्वांशापासून पंच ज्ञानेंद्रिये वेगवेगळी निर्माण झाली। त्यांच्या एकीकरणातून अंतकरण निर्माण झाले। ते विचारादी वृत्तीभेदाने सुरुवातीला 4 प्रकारांत गणले गेले। सूक्ष्मभूतांच्या रजांशापासून 5 कर्मेंद्रिये निर्माण झाली व त्यांपासून लिंग शरीरे उत्पन्न होऊन पंचीकृत भूतांपासून स्थूल अशी सृष्टी निर्माण झाली। ब्रह्मांड व तद अंतर्गत 14 भुवनेपासून अन्नपानादी भोग्य वस्तू आणि 4 प्रकारचे देह स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे 4 देह उत्पन्न झाले। चराचर जगन्मय असा हा देह वैश्वानराचा म्हणजेच अग्नीचा आहे, त्याला विराट म्हणतात, ज्यापासून देववर्णादी सृष्टी निर्माण झाल्या। पुराणात पाण्याला नारा म्हणतात, जे ते जल प्रभूचे स्थान म्हणून त्याला नारायण म्हणतात व यांच्याच नाभी कमलातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली। त्याने नारायणापासून तपश्चर्या करून सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त करून घेतले व प्रथम ब्रह्मदेवाने सनत कुमारादी सनकादिकांना उत्पन्न केले। नंतर सप्तमानसपुत्र निर्मित करता झाला व आपल्या अंगछायेपासून कर्दम मुनींना निर्माण केले व स्वतःच्या डाव्या व उजव्या अंगांपासून अनुक्रमे शत्रुपा नावाची स्त्री व मनो नावांचा पुरुष निर्माण केला। या दोघांपासून प्रियव्रत व उत्तानपाद हे 2 पुत्र व आकुती देवहूती व प्रसूती या 3 कन्या अशी 5 अपत्ये झाली। स्वयंभू मनु कर्दम ऋषींना देवहूती कन्या देता झाला। त्या प्रजापती कर्दम मुनींपासून देवहूती आणखी 9 कन्यांना प्रसवती झाली। कर्दम मुनींनी मरीचादी ऋषींना त्या कन्यांना प्रदान केले व त्यांना सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा दिली। ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ अत्री ऋषी हा ब्रह्मदेवाचा द्वितीय पुत्र होय। तो स्वरूपानंदाच्या रसाने तृप्त असल्याने काहीच करिता झाला नाही, तरीही पितृवचनात असल्याने ब्रह्मदेव अत्रींना शिकवता झाला व सत्यस्वरूप कर्म जाणणाऱ्यांमध्ये तो श्रेष्ठ असा असल्याने केवळ लोकसंग्रह इच्छिणाऱ्या अत्रींना सद्वृत्तींमुळे परतोत्थान म्हणजेच दुसऱ्याकरता कर्म करविणे केवळ आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे झाले। असे पित्याकडून प्रेरित झाल्यावर आपल्या स्त्रियेसह वृक्ष नावाच्या पर्वतावर तपश्चर्या करते झाले। धर्म अर्थ काम या तिन्ही विषयी आपली पत्नी अनुसयेचे मत घेऊन पुत्रेच्या धारण करणारे अत्री मुनी पत्नीसह तप करण्यास गेले। भगवान त्या दोघांवर अनुग्रहित होतेच, ते स्वतः तेथे प्रकट झाले व कार्तिक शुद्ध पौर्णिमा बुधवारी पहिल्या प्रहरी योगीराज हे प्रथम अवतारी जो भगवान आकाररहित असताना देखील भक्तांनी उपासना करण्यासाठी साकार रूप धारण करता योगीराज झाला। शुद्ध स्फटिकासारखी काया परमानंदी नित्यमग्न असणारे आत्मस्वरूपी मग्न असणारे व योगाला प्रवृत्त करणारे असे हे देवाचे प्रथम अवतार योगीराज।